आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। इंधन चोरी प्रकरणी बेमुदत आंदोलनाचा 18वा दिवस। ठोस कारवाईच्या प्रतीक्षेत आंदोलन करते। 15 ऑगस्ट पासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। पाकणी तालुका उत्तर सोलापूर येथील HPCL, BPCL व IOCL टर्मिनल डेपो मधून बाहेर पडणाऱ्या काही टँकर मधून डिझेल पेट्रोल काढून सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अनधिकृत विक्री होत असल्याचा दावा करत आंदोलनकर्ते बाळासाहेब पारवे यांनी सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज 18वा दिवस आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी गेल्या 3 महिन्यांपासून जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलीस प्रशासन, संबंधित पेट्रोलियम कंपन्या तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी, निवेदने, स्मरणपत्रे व इतर कागदपत्रे सादर करण्यात आली आहे। तसेच 15 जुलै 2026 पासून सोलापूर जिल्हा परिषद येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। बाळासाहेब पारवे यांनी सांगितले की आंदोलन सुरू असतानाही सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी रस्त्यालगत पडदे लावून टँकर मधून डिझेल पेट्रोल काढून विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने मिळत आहेत। या सर्व तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी करून सत्यता पडताळावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। आंदोलनकर्त्यांच्या मते माननीय जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विशेष तपास पथक स्थापन करावे, संशयित टँकरांची तपासणी करून आवश्यकतेनुसार जप्तीची कारवाई करावी, तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या चालक, टँकर मालक, संबंधित कर्मचारी व इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत। बाळासाहेब पारवे यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी करत सांगितले की HPCL, BPCL व IOCL या तीनही कंपन्यांनी आपल्या टर्मिनल मधून इंधन घेऊन जाणाऱ्या प्रत्येक टँकर चालक व मालकाकडून लेखी हमीपत्र घ्यावे। टर्मिनल मधून बाहेर पडल्यानंतर इंधनाच्या अनधिकृत विक्री अथवा गैरवापर झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी। टँकर जप्ती व नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यास हरकत नसल्याचे त्या हमीपत्रात नमूद असावे अशी त्यांची मागणी आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार याच संदर्भात संबंधित पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवस्थापकांशी दूरध्वनीवर चर्चा झाली असून या मागणीबाबत लेखी भूमिका लवकरच देण्याचे आश्वासन मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे। या दाव्याबाबत संबंधित कंपन्यांनी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध झाली नाही। आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक भेट देत असून भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। उठूया, भ्रष्टाचार थांबवूया अशा घोषणा देत आंदोलन सुरूच असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। याशिवाय आंदोलनकर्ते बाळासाहेब पारवे यांनी असा दावा केला की आंदोलनादरम्यान काही व्यक्तींकडून धमकी सदृश्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे। याच संदर्भात त्यांनी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन आंदोलन स्थळी आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील केली आहे। बाळासाहेब पारवे यांनी सांगितले की 15 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। तसेच आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे। प्रतिनिधी कांबळे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर।